काल ना खूप जणांनी कमेंट केल्या होत्या, की तुमचं शेत खूप छान आहे. कुठं आहे तुमचं शेत? आणि शेतामध्ये काय-काय वगैरे अशा भरपूर कमेंट्स मला आल्या होत्या काल. तर आज म्हटलं चला एक त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात. तर आता सध्या मी पेरूच्या शेतामध्ये मी उभी आहे. आता इकडे बाजूला बघाल तुम्ही तर सगळे पेरूची बाग आहे. सध्या त्याची छाटणी चालू आहे आणि शेतामध्ये पेरूची छाटणी करायला ना बायका आहेत. आपला पेरू मोठा व्हायसाठी चालू आहे. ती डिरी जर नाही तोडली तर पेरूच मोठा होत नाही. म्हणजे होतो पण एवढा होत नाही. जरा बारीक राहतो. समज सारखा येत नाही. आता या डिरी सगळा तगारा गेलाय. काय म्हणायचं? सासूबाई आहे की मी काढते की व्हिडिओ तुम्ही बघता का? हा? नसेल बघत तर. नाही काढते. त्यांना कुठलं तर ती त्यांना मग सांगितलं. शेतकऱ्यांना काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. कशाने कसं काय होतंय काय नाही. एवढं कष्ट केल्यासारखं काहीतरी फायदा झाला पाहिजे असं वाटतं की शेतकऱ्याला पण. काय नाही वाटत वय वाटतं वाटतं वहिनी वाटतंय वाटत. तर ना अशी आहे पेरूची बाग इकडे. अ, एवढी. इकडच्या साईडला पण अशी पेरूची बाग आहे. असे छोटे-छोटे पेरू आता सध्या यायला लागले त्याला. एवढे छोटे-छोटे. अशी ना इकडे आंब्याची बाग लावलेली आहे. आंब्याच्या बागेमध्ये ना थोडंसं गुरांना खायला वगैरे केलेलं आहे. ती थोडी-थोडी मोठी व्हायला लागली झाडं आता. आणि त्याच्या पलीकडे ना, इकडे मी झूम करते हा. याच्या पलीकडे सगळा ऊस आहे. आता हा पूर्ण ऊस आहे. नारळाची झाडं जेवढी दिसतायत ना, त्याच्या आतमध्ये पूर्ण ऊस आहे. हे इकडे सोलापूर जिल्ह्यातले एक माळशिरस तालुका आहे. त्या माळशिरस तालुक्यामध्ये गुरडवाडी एक छोटंसं गाव आहे. साधारण 4,000 ते 5,000 लोकसंख्या आहे गुरडवाडी गावाची. आणि सध्या तिथली शेती ना भरपूर चांगली आहे सध्या तरी. कारण भरपूर जणांनी कॅनॉलवरून ना पाईप वगैरे टाकून ना भरपूर काही शेती चांगली बनवलेली आहे. अगोदर होतं ते पूर्ण पडीक होतं हे गाव. त्याच्यामध्ये सगळेजण बाहेर होते या गावातले. म्हणजे बाहेर मुंबईला वगैरे सगळेच ना वसई काम करायला सगळे असायचे. पण जसं शेतीची सुधारणा झाली, जशी लोकांनी पाण्याची सोय केली ना, तशी-तशी ना इकडचं गाव ना, मला तर असं वाटतं, की माळशिरस तालुक्यातलं असं गाव आहे ना, की ते सगळ्यात जास्त शेतकरी इथं राहत असतील.